नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी आपण लैंगिक समस्या, कमजोरी, कारणे आणि उपाय या सर्वच विषयांवर चर्चा करतो. मुख्यतः हे सगळं शारीरिक आणि मानसिक असू शकतं. लैंगिक कमजोरीवर उपचार करण्यापूर्वी त्याचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी इंजेक्शन थेरपी आज एक प्रभावी आणि सुरक्षित उपचार पद्धती मानली जाते. विशेषतः जेव्हा गोळ्या परिणाम देत नाही किंवा घेता येत नाही अशा वेळी या पद्धतीचा वापर केला जातो. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत, मात्र त्यापूर्वी जाणून घेणार आहोत एक महत्त्वाचा प्रसंग. सरांच्या दादर सेंटरवरील हा प्रसंग आहे. दादर ओपीडीला एक 32 ते 35 वर्षीय वयोगटातील जोडपे आलेले. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक. सरांनी येण्याचे कारण विचारले. त्यांनी सांगायला सुरुवात केली. पत्नी म्हणाली, सर, आमच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली, पण आणखी मला मूलबाळ झालेलं नाही. माझे आईवडील देखील हयात नाहीत, त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये आहे. मला IVF देखील झाले, पण नंतर स्पर्म किंवा शुक्राणू खराब आहेत असे सांगितले गेले आणि त्यामुळे ते फेल गेले, ज्यामुळे मी आणखीनच जास्त डिप्रेशनमध्ये जात चालली आहे. आता शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे खूप आशेने आली आहे. असं बोलून तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. सरांनी पतीला विचारले की तुमचा व्यवसाय काय? त्यावर ते म्हणाले, सर, मी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि माझी खूप धावपळ असते. पुढे सरांनी काही लैंगिक समस्या आहे का असं विचारल्यावर ते म्हणाले, सर, माझ्या शुक्राणूंची संख्या कमी आहे. मला शीघ्रपतन, कमजोरी आणि लहान लिंगाची देखील समस्या आहे. सर, इतर सर्व मार्ग बंद झाल्यावर आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. आम्हाला यातून बाहेर काढा, नाहीतर माझी बायको आता पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाईल, अशी विनवणी ते सरांना करू लागले. सरांनी युवकाला समजावून सांगितले, त्यांना धीर दिला. तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर याल असं आश्वासन दिलं आणि तुम्हाला मुलं देखील होतील असाही विश्वास सरांनी दिला. सरांनी त्यांना 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. युवक अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले. युवक म्हणाले, सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा शो नसता तर मी तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती, असे बोलून त्यांनी समाधान व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये याला मेल इनफर्टिलिटी ड्यू टू सेक्शुअल डिसफंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल? खरं तर अशा प्रकारच्या समस्येबाबत ही नवीन आपण म्हणू शकतो की जे आपण न्यूनगंडामुळे किंवा डिप्रेशनमध्ये या सगळ्या गोष्टी आणखी भयानक होतात. बरोबर आहे. आणि खूप जणांना वंध्यत्व आणि नपुंसकता यातला फरक कळत नाही. बरोबर. म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं की नपुंसक आहे म्हणून त्याला मुलं होत नाहीत का? बरोबर आहे. किंवा वंध्यत्व आहे म्हणून तो नपुंसक झाला का? बरोबर. ही सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत आणि आपल्या दर्शकांची डाऊट देखील क्लिअर करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या लाईव्ह सुखी जीवनाच्या मंत्राच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन, कौतुक. का एवढ्या उशिरा देखील तुम्ही सर्व मंडळी, पूर्ण फॅमिली हा शो पाहता, तुमच्या ज्ञानात भर करून घेता. तुम्हाला सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी काय आहे आणि त्यामुळे तुमचं पर्सनल लाईफ कसं विस्कळीत होतं या ठिकाणी जाणून घेऊन ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करता. पाहिलं या जोडप्यामध्ये 12 वर्ष झाली, लग्न झाल्यानंतर मूल नाही झालं ना, पहिली तपासणी चालू होते स्त्रीची.
मग तिची त्या साध्या सोनोग्राफीपासून लॅप्रोस्कोपीवरून शेवटपर्यंत तपासण्या झाल्यानंतर मग पुरुष कुठं निघतो त्या ठिकाणी पाहायला की बाबा मागं लागून बाबा तुमचं काही आहे का. मग पाहिलं जातं सिमेंट टेस्ट आणि त्यामध्ये निघतो ओलिगोस्पर्मिया, अझूस्पर्मिया, टेरॅटोझूस्पर्मिया म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी ज्या आपण पाहणार आहोत. आणि मग या ठिकाणी विचार करा, हीच पहिली टेस्ट पुरुषाने केली असती तर ही वेळ आली असती का. ही मुलगी डिप्रेशनमध्ये जायची वेळ आली, शेवटी कंटाळली की मला आता यातनं बाहेर काढा, काही करून मूल द्या नाही तर मी डिप्रेशनमध्ये जाईल. आणि अशा पद्धतीनं कुठलाही आजार नसताना देखील पूर्ण फॅमिली डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणून सर्वांना सांगतो, मूल जर होत नसेल तर दोघांनी ॲक्सेप्ट करा की दोघांमध्येही प्रॉब्लेम असू शकतो आणि पहिली स्पर्म टेस्ट करा. पाहिलं या ठिकाणी नक्कीच. ही जर स्पर्म टेस्ट केली असती हो. तर एवढं स्त्रीला ह्या पूर्ण सिरीजमधनं जाणं, बरोबर. तो त्रास यातनं जावं लागला असतं का नाही. बरोबर, तर आजच्या सदरामध्ये हो. वंध्यत्व, नपुसंकता आणि आपल्या प्रेक्षकांचे प्रश्न हे सर्व घेऊया. नक्कीच नक्की. म्हणजे खरं तर आपल्याकडे महिलेला दोष दिला जातो, पण खरं तर यामध्ये दोष दोघांचाही असू शकतो. पण त्यात पण ते बदल दूर करणं करता आवश्यक येतात. आहे. हो, ऍक्सेप्ट करा, महत्वाचं. कारण ही क्रिया एकट्याची आहे का. नाही. मग पहिल्यांदा प्राधान्य तूच करून बघ, हो. नंतर मी शेवटी बघेन. आणि मग बरोबर. पूर्ण तपासण्या झाल्या, सर्व काही त्रास झाला आणि मग पुरुषांमध्ये स्पर्मचा प्रॉब्लेम, नक्कीच. हे आपल्याला थांबवायचं कुठेतरी. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022-410-610. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. खूप छान. अहिल्यानगरहून आपला पहिला फोन आहे. घेऊया. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो सर. हा, नमस्ते जी, बोला. तर कमजोरीसाठीची काही ICI इंजेक्शन असतात का, आणि पी शॉर्ट थेरपी काय असते ती कशाबद्दल त्याबद्दल माहिती सांगा. अच्छा, म्हणजे पुरुषांमध्ये जर कमजोरी असेल तर काही इंजेक्शन थेरपी किंवा पी शॉर्ट थेरपी काय असते याची माहिती पाहिजे तुम्हाला, बरोबर आहे. हो. चला, खूप छान, अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. म्हणजे एका प्रश्नात तुम्ही 2 प्रश्न घेतले. यामध्ये महत्त्वाचं सांगू का, आपल्या पार्टनरने नीट व्हावं ही जोपर्यंत समोरच्या पार्टनरची इच्छा राहत नाही ना, तोपर्यंत त्या दोघांचं पर्सनल लाईफ हे सुदृढ होऊ Coordination होत शकत नाही. नाही. बरोबर. बरोबर आहे. कारण यामध्ये हे मिसअंडरस्टँडिंग इतकं महत्त्वाचं आहे की तुझे प्रॉब्लेम तू बघ, माझे नाही, प्रॉब्लेम असं- मी असं पाहतो, बोलून नाही. असं करता येत नाही. सांगूया आपण. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो की या ठिकाणी कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग अशा प्रकारच्या ज्या व्याधी आहेत ना, हा आजार नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुम्ही राहता कसं, तुम्ही खाता काय, तुम्हाला सवयी काय आहेत, की तुम्ही स्मोकिंग करता, अल्कोहोल आहे, ड्रिंकिंग आहे, व्यायाम करता का, एक्सरसाइज करता का, स्विमिंग करता का, हे पूर्ण आपण पाहणार आहोत. मग अशा केसमध्ये समजा सुरुवातीला निदान होण्यासाठी ॲज सच अशी काही टेस्ट नसते, पण मेडिकल थेरपी दिल्यानंतर जर ती काम करत नसेल तर असं गृहीत धरलं जातं काही वॉस्कोजेनिक कॉज आहे का, न्यूरोजेनिक आहे का. मग अशा केसमध्ये आपण ICI इंट्राकॅव्हनोजल इंजेक्शन थेरपी म्हणजे काही पॅपावरिन, फेंटोल्मेनसारखे वासोडायलेटर टाकून त्या ठिकाणी कार्पोरा किंवा लिंगामध्ये देऊन त्या ठिकाणी कठोरता आणली जाते. आणि दुसरा भाग पी शॉर्ट थेरपी. समजा अशा केसमध्ये वाहिन्या ब्लॉक असतील, नवीन टिश्यू नसेल, डायबिटीस आहे, BP आहे, तर पी शॉर्ट थेरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी, ज्यामध्ये स्पेशली सेंट्रिफ्यूज केलेले तुमचे ब्लड त्यातल्या प्लेटलेट रिच प्लाझ्मा घेऊन त्यामध्ये कार्पोरामध्ये इंजेक्ट केले जातात. त्यानंतर ग्रो होतात, न्यू वास्कोजेनेसिस, न्यू न्यूरोजेनेसिस, अशा पद्धतीने फायब्रोजन तयार होतात, नवीन टिश्यू बनते आणि ज्यावर गोळ्या अगोदर काम करत नाहीत ते आता काम करायला लागतात. मला वाटतं पी शॉर्ट आणि ICI नक्कीच. हा डाऊट क्लिअर झाला क्लिअर झाला असेल. नक्कीच. डॉक्टर, नाशिकहून संध्याजी जोडल्या गेलेले खूप आहेत. छान, घेऊया. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते संध्याजी, बोला. लैंगिक कमजोरीसाठी कोणती एक्सरसाइज चांगली असते याबद्दल सांगा सर. वा वा, अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही. आणि आणखी महत्त्वाचं सांगतो, हे जे काही आपला वार्तालाप चालू आहे ना, हा पुरुषांसाठी देखील आहे, स्त्रियांसाठी देखील आहे. म्हणजे एखादी व्यायाम मी सांगितला, एखादी थेरपी सांगितली तर हे दोघांनाही ॲप्लिकेबल असते. हे स्पेसिफिक मी सांगितलं की आपल्या पार्टनरनी घरामध्ये घरकाम करत बसायचं, डबे बनवत बसायचं, तोपर्यंत बाकी मग पार्टनर मस्तपैकी एक्सरसाइज करून येणार. मग नंतर काहीतरी छानपैकी दूध द्या, ज्यूस द्या. एकट्याचं नाही, काहीही करून तुम्ही, ठीक आहे तुमच्या अडचणी प्रॉब्लेम संपत नाहीत, पण दोघांनी एक्सरसाइज केलं. कुठल्या एक्सरसाइज सांगूया आपण. कार्डियक एक्सरसाइज, कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज, स्विमिंग आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, रनिंग आहे, ब्रिस्क वॉक आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज आहेत. बऱ्याच जणांना एखादं बॅडमिंटन म्हणा किंवा
जो काही छंद असेल, फक्त एक महत्त्वाची लाईन म्हणजे लक्षात ठेवा, भले बऱ्याचदा ब्रेकफास्ट तुमचं चुकला तर चालेल, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आठवड्यातनं कमीत कमी 3 ते 4 तास तुम्ही एक्सरसाइज करणं 30 ते 45 मिनटं इतकं आवश्यक आहे. तुम्हाला जर 100 वर्ष जगायचं असेल ना, नॉर्मली प्रत्येक अवयवाला जर सप्लाय द्यायचा असेल ना, तर या एक्सरसाइजमुळं ऑक्सिजन सप्लाय, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, ब्लड फ्लो वाहिन्यातनं व्हायचा तो, आणि अर्थातच यामुळं स्त्री असो पुरुष असो दोघांची पर्सनल लाईफ अतिशय आनंदी, अतिशय सुखी राहतं, आणि त्यांचं पारिवारिक जीवन देखील, आणि नंतर पूर्ण त्यांची इव्हन मुलांवर देखील जे घरातलं वातावरण आहे त्याचा इफेक्ट हा अतिशय चांगला होतो. हे वाक्य का बोललो मी, की बऱ्याचदा नवरा बायकोतली अनबन पाहून आजची परिस्थिती अशी आहे की सर आम्ही अशी भांडणं पाहतो म्हणे आईवडिलांचे, आणि ते पाहून तुम्ही सुखी जीवनाचा मंत्र सांगताय, कशी आमची इच्छा होईल की आम्ही लग्न करावं किंवा आमचं पण जीवन सुखी होईल. मग त्यापेक्षा एकटं राहिलं बरोबर. म्हणून या ठिकाणी संदेश सांगतोय की मुलं आईवडिलांना कॉपी करतात, तुम्ही राहता करता ते तुम्हाला पाहतात, स्वतः तुम्ही व्यवस्थित राहणं, तरच तुमच्या मुलांमध्ये हे पॉझिटिव्ह संदेश जाईल की मॅरेज काय, प्रेम काय, अफेक्शन काय आणि लव्ह. वा वा, अतिशय सुंदर आणि छान अशी माहिती डॉक्टर आपण दिली. डॉक्टर दगडू संगमनेरहून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी घेऊया बोलूया. आपण. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो दैपळे सर, नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर मला प्रश्न असा विचारायचा आहे ओके. की पुरुषांमध्ये किन्नरपणा असतो, किन्नर हा प्रकार असतो, हां, स्त्रियांमध्ये किन्नर हा प्रकार असतो का? व त्याच्यासाठी काय काही प्रकार असतात ते सांगा. तुमचा प्रश्न हा LGBTQ बरोबर आहे, ही कॅटेगरीमध्ये जातो. स्पेशली ही एक अशी कॅटेगरी ज्यामध्ये लेस्बियन आहेत, गेज आहेत, बायसेक्शुअल आहेत आणि ट्रान्सजेंडर्स आहेत. सांगूया तुम्हाला महत्त्वाचा अतिशय बेसिक प्रश्न, आणि आमच्या सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी आणि सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात याची माहिती दिलेली आहे, आणि ही सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. पहा, लैंगिकता म्हणजे काय, मी स्पेशली एक वेगळा टॉपिक घेऊन यावर येणार आहे. स्त्री आणि पुरुष आणि त्याची लैंगिकता काय काय असते, त्यातले कुठले प्रकार आहेत सांगूया आपण. निसर्गाने बनवताना प्रत्येक व्यक्तीला एक जेनेटिक मॅपिंग दिलेलं आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा जन्माला येते ना, तेव्हा त्याचे आईवडील म्हणा किंवा त्याची जी कुठली मागची पिढी असेल त्यातले काही गुणधर्म ट्रान्समिट होतात. बऱ्याचदा ह्या कॅटेगरी मी सांगितलं यामध्ये बऱ्याचदा काय होतं, काही कारणामुळं तुम्हाला बाहेर न दिसणारे बॉडीचं ॲपिअरन्स हे स्त्री किंवा पुरुष दिसतं, पण बिहेवियर, वागणूक, त्यांची स्टाईल, चलनढलन आणि त्यांचा वेशभूषा यामध्ये फरक आढळायला लागतो. असं का होतं यावर खूप मोठा स्टडी झालेला आहे. काही जेनेटिक ट्रान्समिशन आहेत, काही केसेसमध्ये काही ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि क्रोमोझोमल बदल आहेत, काही केसेसमध्ये बिहेवियरल चेंजेस आहेत, काही केसेसमध्ये तुम्ही ज्या सराउंडिंगमध्ये राहता त्यातले बदल आहेत. एक महत्त्वाचं सांगेल, कोणाचीही जी इच्छा आहे, मन आहे, लैंगिकता आहे, त्याला बदलता येत नाही. यामध्ये जिनोटायपिक आणि फिनोटायपिक असे प्रकार असतात. तुम्हाला अतिशय सविस्तर माहिती जर पाहिजे असेल ना, सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात दिलेली आहे. आणि ज्या कोणा व्यक्तीची जी कोणती लैंगिकता आहे ती ॲक्सेप्टेबल असते, त्याला स्वतःला काय चांगलं वाटतं, स्वतःला कशामध्ये कम्फर्टेबल वाटतं, त्याच गोष्टीमध्ये त्यामध्ये आपल्याला पाहावं लागतं. म्हणून बऱ्याचदा ट्रान्सजेंडर सर्जरीज, जेंडर असाइनमेंट सर्जरीज अशा गोष्टी केल्या जातात. आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप छान माहिती दिलेली आहे. मला वाटतं बेसिक आणि अतिशय वेगळी पण खरंच महत्त्वाचा विषय. लैंगिकता ॲक्सेप्ट करणं आणि आपण काय आहोत हे कळणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आजचे टॉपिक जरा थोडेसे खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, पण सर्वांना समजतील असं वाटतं मला. माझ्या नक्कीच 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 डॉक्टर, याने खरंच समाज प्रबोधन जे आपण म्हणतो की तो एक वेगळा विषय आहे आणि होतं. डॉक्टर कल्याणहून आकाशजी जोडले गेलेले आहेत. घेऊया. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार आकाशजी, विचारा आपला प्रश्न. सर मला हे विचारायचं, स्पाम काउंटिंग कशी वाढवायला लागते, कारण की माझी स्पाम काउंटिंग भरपूर कमी आहे. अच्छा अच्छा, एक थोडक्यात मला सांगा काय काउंटेबल, थोडंसं सांगता येईल तुम्हाला, किती व्हॅल्यू आहे, किती मिलियन आहेत पर ml? नॉर्मल म्हणजे स्पाम काउंटिंग अशी की पाण्यासारखी होते असं. बरं बरं, तुम्हाला काही मूलबाळ वगैरे यामुळे झालेले का, काही अडथळा येतो यामुळं? हो. अच्छा ठीक आहे. वय काय तुमचं? 32. बरं, काही स्मोकिंग, ड्रिंकिंग किंवा काही व्यसन वगैरे आहे काही? हो, ड्रिंकिंग करतो सर, हप्त्यातून 2-3 वेळा.
बरं, ठीक आहे. चला सांगूया तुम्हाला त्याची क्वालिटी कशी वाढवायची, क्वांटिटी कशी वाढवायची आणि कशी प्रेग्नन्सी राहिली पाहिजे. म्हणजे वंध्यत्वावरचा तुमचा प्रश्न आहे. पहा, आपला एक धागा डिस्कशनचा आला. जे मी सुरुवातीला सांगत होतो ना, हो वंध्यत्व म्हणजे काय, हो. नपुंसकता म्हणजे काय, या अनुषंगाने हे डेफिनेशन सांगतो. नक्कीच. वंध्यत्व म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा रेग्युलर प्रकारचे संबंध पार्टनरमध्ये येतात तरी देखील 2 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचे गर्भधारणा राहत नसेल, त्याला पुरुष वंध्यत्व असे म्हणतात. नपुंसकता म्हणजे सर्व काही नॉर्मल आहेत, हार्मोन नॉर्मल आहेत, स्पर्म नॉर्मल आहेत, पण तरी देखील त्या ठिकाणी लैंगिक कठोरता येत नसल्यामुळं समागम होत नाही आणि ते न झाल्यामुळे त्या ठिकाणी कमजोरी, शीघ्रपतन किंवा लहान लिंग असं त्याला म्हणतात. शुक्राणू वाढायचे असतील तर टेस्टोस्टेरॉनची मात्रा शरीरामध्ये नॉर्मल असणे, 8 तास कंप्लीट व्यवस्थित झोप घेणे, तुमच्या आहार संतुलित राहणे, रेग्युलर एक्झरसाइज, योगा आणि प्राणायाम करणे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट सांगतो की व्हेज नॉनव्हेज जे घटक आहेत या घटकांमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त आहे, त्यामध्ये लिव्हर आहे, कलेजी आहे, बऱ्याचदा शिंपले आहेत, व्हेजमध्ये ब्रोकॉली आहेत, मशरूम आहेत. अशा गोष्टी, हिरवे पालेभाज्या आणि फळ जर तुम्ही आहारात वापरले, एक्झरसाइज केला, योगा केला, अतिशय महत्त्वाचं सांगतो मी. हिस्ट्री का विचारली, स्मोकिंग, ड्रिंकिंग आणि अल्कोहोल, स्मोकमध्ये इतके टॉक्सिन असतात की त्यामुळे त्या ठिकाणी स्पर्मची क्वालिटी डाऊन होते, मोटिलिटी कमी होते, फर्टिलिटी कमी होते, DNA अफेक्ट होतो, म्हणून शेवटी मूल होण्यास अडचण येते. त्यामुळे हळूहळू ते सीज करा, कमी करा, म्हणजे अर्थातच तुम्हाला मूल होण्याचे चान्सेस हे वाढतील. म्हणजे तुमचं व्यसन, तुमचे आहार, तुमची एक्झरसाइज, म्हणजे फक्त गोळ्या औषध घेऊन नाही होत. व्यक्ती नीट होत नसतो. या हे सगळ्या सर्वांनी गोष्टी समजून घेणं परिणामकारक आवश्यक ठरतात. आहे. नक्कीच. हो. डॉक्टर, नांदेडहून प्रणिताजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या खूप आहेत. छान, घेऊया. नक्की. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. नमस्ते जी, बोला. सर माझा प्रश्न असा आहे की पेनाइल इम्प्लांट केल्यानंतर हा. नॉर्मल आपलं लाईफ असतं का, म्हणजे पूर्वीसारखे जी संवेदना असतात त्या येतात का, अच्छा, त्याबद्दल विचारायचं. अच्छा, म्हणजे पेनाइल इम्प्लांट केल्यानंतर ते नॉर्मल जसं व्यक्ती असतो त्या पद्धतीने संवेदना म्हणा, सेन्सेशन म्हणा, या गोष्टी असतात का? बरोबर आहे. हो हो हो. खूप छान, अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. सांगूया आपण. बघा, या ठिकाणी मला याचं कौतुक करायचं का, कारण कुठंतरी आपल्या फॅमिलीमध्ये आपण पाहतो एक चक्कार शब्दांनी कुणीही या विषयावर काहीही बोलत बोलायचं नाही. नाही. बाकी फॅमिली सोडून द्या हो, फक्त हजबंड वाईफ देखील. ते सुद्धा कधी विचार केला तुम्ही? हो. कोणी विचारतं कोणाला नाही. की तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला काय आवडतं, न आवडतं, ह्या विचारतायत पुढे येऊन? हो. म्हणजे हा इफेक्ट आहे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्रात. सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, कमजोरी जरी असेल, लहान लिंग जरी असेल किंवा कुठलीही लैंगिक व्याधी असेल, महत्त्वाचं तुम्ही घाबरायचं नाही. प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे. तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर, दाखवलं तर. या ठिकाणी पेनाइल इम्प्लांट काय असतं, सिलिकॉनने बनलेले हे इम्प्लांट असतात. रिजिड आहेत, सेमी रिजिड आहेत, बऱ्याचदा हे इन्फ्लेटेबल देखील असतात. सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर मेडिसिन काम केलं नाही, नंतर कसल्या प्रकारचे इंजेक्शन नाही काम केलं, पी शॉट नाही, म्हणजे कुठल्याही पद्धतीने जर त्या ठिकाणी कठोरता येत नसेल, शेवटी पार्टनर सेपरेशनची वेळ येते, त्यावेळेस दोघांच्या संमतीने हे पेनाइल इम्प्लांट केलं. तर परत रिपीट करतो की मी एकटाच जाईन त्या ठिकाणी कन्सल्टिंगमध्ये, एकटाच डिस्कस करेल, घरी कोणाला सांगणार नाही, पार्टनरांना मी इम्प्लांट करून येईल असं अजिबात नसतं. तर पेनाइल इम्प्लांट जरी केलं तरी त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो, सिलेक्शन क्रायटेरिया हे फार महत्त्वाचे असतात. त्याचं पहिल्यांदा हार्मोनल स्टेटस काय, नर्व सप्लाय काय आहे, बेसिक कंडिशन ह्या पहिल्यांदा इम्प्रूव्ह केल्यानंतरच इम्प्लांट केलं जातं. म्हणून त्याच्या संवेदना, सेन्सेशन, ऑर्गॅझम, तृप्ती, इजॅक्युलेशन, मूल होणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याची लेंथ मेंटेन राहणे किंवा युरिनला किंवा आणखी इतर कुठल्या गोष्टीला त्याला पेन न होणे किंवा समोरच्या पार्टनरला देखील या इम्प्लांटमुळं काहीही त्रास होत नसतो. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणून हे एक रामबाण विलाज, ज्या ठिकाणी काहीही काम करत नाही तर शेवटी इम्प्लांट काम करतं. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, खूप जण म्हणतात सर माझ्या घरी सांगायचं नाही. म्हणजे कंडिशन पहा तुम्ही, सर्जरी करायची आहे, बरोबर. पार्टनर घरी सांगायचं नाही. आणि समजा पार्टनरला त्यामुळे काही त्रास झाला किंवा त्याला नंतर जर लक्षात आलं की तुम्ही काहीतरी वेगळं केलेलं आहे, तर जोपर्यंत दोघेही सोबत येत नाहीत तोपर्यंत मी स्वतः कधीही सर्जरी करत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. वा वा, नक्कीच. हे खरं तर मी म्हणते की समाज प्रबोधन जसं आपण आवश्यक म्हणाले आहे, त्यासाठी ही स्टेप महत्त्वाची तुम्ही घेता step. ती खरंच महत्त्वाची म्हणजे आहे. पार्टनर किती महत्त्वाचा हो. असतो, त्याचं विलिंगनेस किती महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही चोरी छुपे जर काही गोष्टी केल्या, नक्कीच. इव्हन सर्जरी सहित,
तर त्या ठिकाणी त्याचं मन दुखावलं जातं आणि जेव्हा तुमचं मन दुखावलं जातं हां. मला वाटत नाही कुठं एक अटॅचमेंट एक अट्रॅक्शन ती बनून आणि जाते. परत मी रिपीट करतो जोपर्यंत तुमची फिमेल पार्टनर तुम्हाला एक चाहत म्हणा एक अट्रॅक्शन म्हणा करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पार्टनरला सॅटिस्फाय करू शकत नाही. नक्कीच नक्कीच डॉक्टर मला यापुढे आणखी एक प्रश्न ओके, आपल्याला हरकत विचारायचा आहे. बऱ्याच जणांना मद्यपान किंवा हो. अल्कोहोल जे आपण म्हणतो हां, त्याची सेवन right. करायची सवय असते, नक्कीच, नक्कीच. पण यामुळे जर त्यांना कमजोरी येत असेल तर हां. त्यावर आपण काय उपाय म्हणजे हा करू शकतो? इतका सायंटिफिक प्रश्न आहे की आता मी एकाला हिस्ट्री विचारली हिस्ट्री होती विचारताना आपण विचारलं. म्हणजे वंध्यत्वाच्या संदर्भात तर कमजोरीच्या संदर्भात काय सांगूया आपण. नक्की. मित्रांनो हे बघा कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये असेल ना नॉर्मल असते ठीक आहे असू द्या ना प्रत्येकाला एन्जॉयमेंट करायचं आहे प्रत्येकाला एक विरंगुळा पाहिजे असावा कोणीच नाही म्हणत नाही पण प्रत्येकाचं कंपॅरिझन वेगळं आहे. एखादी गोष्ट जर तुम्ही त्याला ॲडिक्शन म्हणून घेत असाल फॉर एक्झाम्पल अल्कोहोल आहे ऑकेजनली असेल किंवा नसेल तर केव्हाही चांगलं काय करतं अल्कोहोल प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपला जो ब्रेनमध्ये भाग आहे यामध्ये त्याचे सेंटर असतात आणि तोच कॉर्टेक्स जर पॅरालाइज झाला त्याचंच जर पॅरालिसिस झालं कशा संवेदना अवयवाकडे जातील आणि त्या अवयवाकडनं तुमच्या ब्रेनकडे येतील. हे नुसतं पुरुषांबद्दल सांगत नाही बरं का हे महिलांसाठी देखील सांगतोय की तुमचं कनेक्शन जर गेलं तुमचं आतमधून तर तुम्हाला ती उत्तेजन येणार नाही आपोआपच कमजोरी यायला लागते. त्या ठिकाणी फिमेलमध्ये मिनोपॉज लवकर होतो मेलमध्ये लिंग श्रिंक व्हायला लागतं आणि हळूहळू तुमची एंट्री कमजोरीमध्ये येते. म्हणून त्याला ट्रीटमेंट देखील आहे उपाय देखील आहे रिझल्ट देखील चांगले आहेत. तज्ज्ञांना भेटलं तर मेडिकल थेरपी आहे इंजेक्टेबल आहे किंवा बऱ्याचदा इम्प्लांट देखील करता येतं. पण महत्त्वाचं तुम्ही हळूहळू या सवयी कमी करा एक्झरसाईज योगा करा म्हणजे तुमच्या व्यसनाला अनुरूप तुमचं फिटनेस जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच तुमचं व्यसन लिमिटमध्ये ठेवून कमी करून किंवा बंद करून तुमची कमजोरी ही नक्कीच याबद्दल टाळता येत. म्हणजे परत आपण कुठं आलो हो. की नुसते मेडिसिन ही ट्रीटमेंट काम नसते करत नाही. मेडिसिन एक सपोर्टिंग थेरपी असते बरोबर. बेसिक फिटनेस बेसिक सवयी आणि त्याचं कंट्रोल हे अतिशय महत्त्वाचं असतं. नक्कीच कंट्रोल एक्सरसाइज आणि आहार हा महत्वाचा. डॉक्टर आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या महत्वाच्या भागात ते म्हणजे भाग्यवान विजेता. विनर चला सांगूया आपण. नक्कीच. पंढरीनाथ कारकर चेंबूरचे मागच्या वेळेस ते आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं ते घेऊन गेले आणि विशेष म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये सर्वांना ती पुस्तकं वाचायला देतात आणि एक जनजागृती करत असतात. त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि अशाच प्रकारे तुम्हाला जिंकायचं असेल तर मॅडम आता तुमच्याकडं तुम्ही त्या मिक्स करा द्या आणि कोणाचा चान्स आहे ते आपण पाहूया आपण. आणि नक्कीच डेफिनेटली प्रत्येक विजेता आल्यानंतर तुम्हाला स्पेशली धन्यवाद देतो की फक्त मॅडममुळं आमचा नंबर आलेला आहे. चला आपण आता गेलो जालना. दीपक बोंद्रे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी स्मोकिंग सिगारेट स्मोकिंगमुळं कमजोरी कशी येते आणि त्यावर काय इलाज असतो. सिगारेटमध्ये निकोटीन आहे कार्बन मोनॉक्साईड आहे सायनाइड आहे असे 1000 प्रकारचे टॉक्सिन असतात आणि या टॉक्सिनमुळं त्या ठिकाणी डेफिनेटली नर्व सेन्सेशन जातात ब्लड सप्लाय खुंटतो आणि त्यामुळेच त्या ठिकाणी कमजोरी येते. हळूहळू तुम्ही सिगारेट स्मोकिंग कमी करणं आणि तज्ज्ञांना भेटून मेडिकल थेरपी आहे पी शॉट आहे इंजेक्टेबल आहे गरज पडल्यास इम्प्लांट देखील करता येतात. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न विचारायला लागेल त्याच पद्धतीने जसं स्मोकिंग विचारलं तर अल्कोहोलमुळे कमजोरी कशी येते काय कारण असतं आणि ते उत्तर तुम्हाला द्यायचं आहे त्या गुरुवारपर्यंत हा शो मिस झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं तरी तुम्हाला पूर्ण शो पाहता येईल आणि अशा पद्धतीने सहभागी होता येईल तुम्हाला उत्तर देखील घेता येईल. या ठिकाणी आमच्या आठवड्याभरच्या इव्हेंट ज्या होत असतात त्याचे हायलाईट्स या ठिकाणी दाखवले जातात. हा आठवडा अतिशय सुंदर पद्धतीने कॅरी ऑन करण्यात आला. या ठिकाणी झोनल बँक ऑफ इंडिया RAM त्या ठिकाणी कस्टमर्सची मिटिंग घेण्यात आली होती. या मिटिंगमध्ये स्पेशली जे VIP कस्टमर्स आहेत जे बेनिफिशियरी आहेत त्या सर्वांना बोलण्यात आलं. त्या ठिकाणी सुनीलजी शर्मा आहेत मधुकरजी आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी विजयजी हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी एक प्रकारचं गेट टुगेदर एक मनोगत व्यक्त करण्यात आलं. कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या फॅसिलिटीज अवेल करायच्या असतात त्याबद्दल देखील सांगण्यात आलं आणि अल्पोपहाराने हा समारंभ त्या ठिकाणी समारोप करण्यात आला. सर्व अधिकाऱ्यांचं सर्वांचं गेट टुगेदर झालं सर्वांनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि सर्व जी मित्रमंडळी आहे त्यांचे मॅनेजर्स आहेत त्या ग्रुपने देखील आनंद व्यक्त केला. दुसरी महत्त्वाची इव्हेंट फेअरमाउंट हॉटेलमध्ये
एक स्पेशल फॅमिली गेट टुगेदर करण्यात आलं. त्या ठिकाणी आमचे चिरंजीव आथुर दैफळे देखील होते, आमचे बंधू सुदामजी कदम देखील त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी फ्युचरमध्ये कशा पद्धतीने आपल्या सेमिनार आहेत, कॉन्फरन्सेस आहेत, टीचिंग कोर्सेस आहेत, अशा पद्धतीचे जे आपलं नुकतंच दादरला येऊ घातलेलं सेंटर आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करण्यात आलं, जेणेकरून आपल्यामध्ये इंडियामध्ये सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी हे डॉक्टरांसोबतच समाजामध्ये कसं पर्क्युलेट करता येईल यावर मोठं डिस्कशन करण्यात आलं. आणि फ्युचरमध्ये नक्कीच या सर्व इव्हेंट, या सर्व ॲक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने घेतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं. आणि प्रियंकाजी, बाकी आणखी तुम्ही काही सांगू शकता? नक्कीच. खरं तर आज महत्त्वाचा कार्यक्रम झाला आणि यामध्ये वेगवेगळे विषय आपण हाताळले. नक्कीच, नपुसंगत्व आणि व्यंधत्व यातला फरक लोकांना कळला, हे फार महत्त्वाचं आहे. आणि लैंगिकता काय असतं म्हणजे आज मला ह्या विषयावर बोलता आलं, म्हणून आपले सहभागी होणारे दर्शक हे महत्त्वाचे आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.